तर मीरा रोड नंतर गोरेगाव पूर्व मधील गोकुळधाम परिसरात कुर्बानीला विरोध होतोय। उघड्यावर बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका, नगरसेविका प्रीती सातम यांनी प्रशासनाकडे ही मागणी केली आहे। या ठिकाणी बाजूच्या सोसायटीमध्येच खुल्या जागेवरती बकऱ्याची कुर्बानी दिली जाते आणि याचा कडाडून विरोध आम्ही करतोय। आणि अशा पद्धतीने तुम्ही एकत्र या, तुम्ही शेड बांधा, तुम्ही कव्वाली गा, तुम्ही तुमच्या बांधवांना भेटा, पण अशा पद्धतीने ओपन जागेवरती बकऱ्याची कुर्बानी द्यायला आमचा विरोधच आहे। आणि इकडेच्या स्थानिक नागरिक यांचा सुद्धा कडाडून विरोध आहे। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, प्रीती सातम यांची ही मागणी, नेमकं पुढे काय घडलंय? श्रुती, आपण पाहतो की प्रीती सातम सध्या या गोकुळधाम परिसरामध्ये आहेत आणि ज्या इमारतीच्या आवारामध्ये जो शेड बांधण्यात आलेला आहे, त्या शेडच्या इमारतीच्या परिसरामध्ये आता आपण आहोत। गोकुळधामच्या मारीगोल्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आतल्या बाजूला एक शेड उभारण्यात आले, ज्या शेडमध्ये 25 ते 30 बकऱ्या ज्या आहेत त्या बांधून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि तिथेच त्यांची कुर्बानी दिली जाणार असल्याचा आरोप केला जातोय। आणि या उघड्यावरती होणाऱ्या कुर्बानीला विरोध स्थानिकांनी सुद्धा केलेला आहे, त्याचबरोबर आता भाजपने सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आणि या बाजूला आपण पाहतोय या इमारतीच्या संपूर्ण परिसरामध्ये आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो लागायला सुरुवात झालेली आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की गेटच्या आतमध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि या बकऱ्या आता इथून हटवल्या जातात का, आणि ज्या शेडमध्ये या सगळ्या बकऱ्या ठेवण्यात आलेल्या आहेत तिथेच त्यांची कुर्बानी दिली जाणार आहे। आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या जे काही नियम आहेत किंवा अटी शर्ती आहेत त्याला कुठेतरी न जुमानता अशा पद्धतीने ही कुर्बानी दिली जाते, अशा पद्धतीचा आक्षेप घेण्यात आला। पहिल्यांदा हा वाद मीरा रोडमध्ये झाला, मीरा भाईंदर परिसरामध्ये झाला आणि त्यानंतर आता गोरेगावच्या गोकुळधाम परिसरातल्या मारीगोल्ड इमारतीच्या परिसरामध्ये होताना सुद्धा पाहायला मिळतोय। भाजपनं आणि स्थानिक नागरिकांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्यानुसार मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली आणि आता पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा सगळा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। स्थानिक पोलीस तर आहेतच, मात्र एलएचे जवान सुद्धा आता तैनात केल्याचं पाहायला मिळते। मात्र या इमारतीच्या आतल्या बाजूला शेड उभारण्यात आले आणि जिथे या सगळ्या बकऱ्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या बकऱ्यांना इथून हटवलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपचा त्याचबरोबर स्थानिकांचा विरोध लक्षात घेता पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये आता बंदोबस्त लावल्याचं पाहायला मिळते। मात्र जी भूमिका भाजपने मांडलेली आहे किंवा भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी जो काही विरोधाची भूमिका घेतलेली आहे त्या इथं आलेल्या आहेत आणि त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। त्यामुळे उद्यापर्यंत जर या सगळ्या बकऱ्या इथून हटवल्या गेल्या नक्कीच कृष्णा, अपडेट्स घेत राहू।